स्वामी सेवा म्हणजे फक्त भक्ती नाही, एक गूढ शक्ती आहे. विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं हे एक वाक्य जेव्हा मी ऐकलं तेव्हा खरंच मनात अनेक प्रश्न उभे राहिले. हां, साहजिक आहे. म्हणजे आपण ज्याला सेवा म्हणतो ती केवळ एक धार्मिक कृती नाहीये. नाही. त्यामागे काहीतरी खूप मोठं, खूप खोल दडलंय. अगदी. आणि तो गूढ शक्ती हा जो शब्दप्रयोग आहे ना, तोच या विषयाला एक वेगळी खोली देतो. बरोबर. याचा अर्थ असा होतो की या सेवेचे परिणाम आपल्या कल्पनेच्या पलीकडचे असू शकतात, आपल्या साध्या तर्काच्या पलीकडचे. आणि म्हणूनच आज आपण याच गूढ शक्तीचा शोध घेणार आहोत. हां. आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं विवेचन आहे आणि आपलं आजचं ध्येय हेच आहे की या विवेचनाच्या आधारे स्वामी सेवेच्या मुळाशी जायचं. बरोबर. ही सेवा केवळ पूजा किंवा नामस्मरणापुरती मर्यादित का नाहीये? समर्पित होण्याचा खरा अर्थ काय? आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या साधनेतून आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या विचारांमध्ये खरंच काही बदल घडू शकतो का? हो. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया. ठीक आहे, तर सुरुवातच मूळ प्रश्नापासून करूया. स्रोतामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की स्वामी सेवा म्हणजे मंदिरात जाणं, हार घालणं किंवा फक्त नामस्मरण करणं नाही. हो, याच्या खूप पलीकडची गोष्ट आहे. मग नेमकी काय आहे ही संकल्पना? हिचा गाभा काय आहे? इथेच या विवेचनाचं सौंदर्य आहे. ते सांगतात की ही एक अंतर्गत अनुभव आहे. अंतर्गत अनुभव? हो. म्हणजे ही क्रिया बाहेर घडणारी नाही, तर ती आतून आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी जाणवण्याची गोष्ट आहे. अच्छा. त्यांनी या अनुभवाचे 3 स्तंभ सांगितले आहेत. कोणते? भक्ती, साधना आणि आत्मा. हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरी सेवा घडते. थांबा. भक्ती, साधना आणि आत्मा हे शब्द खूप मोठे आहेत. म्हणजे भक्ती म्हणजे प्रेम किंवा श्रद्धा हे समजतंय, पण त्याला साधनेची जोड का गरजेची आहे? आणि या सगळ्याचा थेट आत्म्याशी म्हणजे आपल्या मूळ अस्तित्वाशी कसा संबंध जोडला जातोय? खूप छान प्रश्न आहे. याला असं समजूया, भक्ती ही एक ऊर्जेसारखी आहे, एक भावना आहे. ओके. पण कोणत्याही ऊर्जेला योग्य दिशेने प्रवाहित करण्यासाठी एक चॅनल लागतो, एक माध्यम लागतं, नाही का? बरोबर. ती आहे साधना. साधना म्हणजे एक शिस्तबद्ध, नियमित केलेला आध्यात्मिक सराव. अच्छा. तुम्ही रोज ठरवून काही वेळ त्या ऊर्जेवर काम करता. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा ती केवळ एक क्षणिक भावना राहत नाही. म्हणजे भक्तीला साधनेने आपण एक प्रकारची कन्सिस्टन्सी देतो. अगदी बरोबर. परफेक्ट शब्द आहे. आणि जेव्हा ही ऊर्जेची कन्सिस्टन्सी साधली जाते तेव्हा तिचा परिणाम वरवरचा राहत नाही, मग तो थेट आपल्या आत्म्यावर होतो. म्हणजे आपल्या स्वभावाच्या, आपल्या विचारांच्या, आपल्या दृष्टिकोनाच्या मुळाशी बदल व्हायला सुरुवात होते. वाव. त्यामुळे ही संकल्पना केवळ हात जोडण्यापुरती नाही, तर ती एक संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया बनते. म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची, स्वतःला नव्याने ओळखण्याची एक पद्धत. निश्चितच. अरे वाव. म्हणजे आपण ज्याला पूजा म्हणतो ते खरं तर एका प्रकारचं पर्सनल डेव्हलपमेंट टूल आहे. हो. जे आपल्या स्वभावाचं, आपल्या माइंडचं रिप्रोग्रामिंग करतं. ही कल्पनाच खूप वेगळी आणि शक्तिशाली आहे. आहेच. ही फक्त एक धार्मिक कृती नाही, तर स्वतःवर काम करण्याची एक पद्धत आहे. आणि म्हणूनच तिला केवळ भक्ती न म्हणता एक गूढ शक्ती म्हणलं आहे. का? कारण ती व्यक्तीमध्ये असे बदल घडवते जे बाहेरून लगेच दिसत नाहीत, पण त्या व्यक्तीला आणि तिच्या संपर्कात येणाऱ्यांना ते जाणवतात. हा बदल आतून बाहेर येतो. इथेच तर खरी गंमत आहे. स्रोतामध्ये साधनेवर खूप भर दिला गेला आहे. हो. पण मग विशेषतः श्री स्वामी समर्थांची साधनाच इतकी महत्वाची का मानली जाते? आध्यात्मिक मार्गात तर अनेक प्रकारच्या साधना आहेत. त्याचं उत्तर आपल्याला विवेचनातच मिळतं आणि ते खूप खोल आहे. अच्छा. पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे श्री स्वामी समर्थांची भूमिका ही केवळ एका देवतेची नाहीये, तर एका आध्यात्मिक गुरुची आहे. देव आणि गुरु यात एक मूलभूत फरक आहे. तो काय? देव आशीर्वाद देतो आणि गुरु मार्ग दाखवतो. असं काहीसं. हो. अगदी तसंच. श्रोत्यानुसार स्वामींनी भक्तांना केवळ काय करा हे सांगितलं नाही, तर कसं करा हे प्रत्यक्ष शिकवलं. अच्छा. त्यांनी आत्मिक उन्नती आणि जीवनातील शुद्धता कशी मिळवायची याचा एक प्रॅक्टिकल नकाशाच दिला. आत्मिक उन्नती आणि जीवनाची शुद्धता हे शब्द थोडे जड वाटतात. सोपे करून सांगतो. आत्मिक उन्नती म्हणजे केवळ भौतिक सुख मिळवणं नाही, तर मानसिक आणि भावनिक स्तरावर अधिक स्थिर आणि प्रगल्भ होणं. ओके. आणि जीवनातील शुद्धता म्हणजे आपल्या विचारांमध्ये, आपल्या कामांमध्ये आणि आपल्या हेतूंमध्ये एक प्रकारचा प्रामाणिकपणा, एक पारदर्शकता आणणं. गुरु
आपल्याला ही शुद्धता कशी मिळवायची याचं जणू काही ट्रेनिंगच देतो. हे तर कळलं की गुरु आपल्याला मार्ग दाखवतात. पण त्या मार्गावर चालल्याने म्हणजे प्रत्यक्ष साधना केल्याने आपल्या आत नक्की काय घडतं? म्हणजे या आंतरिक बदलाविषयी काही सविस्तर सांगितलं आहे का स्रोतामध्ये? हो, आणि तोच दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, आंतरिक परिवर्तन. अच्छा. विवेचनात असं म्हटलं आहे की साधनेमुळे आपण आपल्या अंतःकरणाशी संवाद साधतो. आपल्या अंतःकरणाशी? हो, आजच्या धावपळीच्या गोंगाटाच्या जगात आपलं स्वतःशीच संवाद तुटलेला आहे. हे तर अगदी खरंय. आपलं मन सतत बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं. सोशल मीडियाचं नोटिफिकेशन, कामाचं प्रेशर, नात्यांमधले ताण. हो, स्वतःच्या भावना समजून घ्यायला किंवा आपण नक्की का अस्वस्थ आहोत याचा विचार करायलाही वेळ मिळत नाही, ज्याला आपण मेंटल क्लटर म्हणतो. तो खूप वाढलाय. साधना नेमका हाच मेंटल क्लटर दूर करते. कसं? जेव्हा आपण रोज काही वेळ, अगदी 15 मिनिटं का असेना, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, मग ते नामस्मरण असो किंवा ध्यान, ओके, तेव्हा आपण बाह्य जगापासून काही काळासाठी स्वतःला वेगळं करतो आणि आत डोकावतो. अच्छा. यातून हळूहळू अनावश्यक राग, चिंता, भीती यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवता येतं. आपला स्वभाव शांत व्हायला लागतो. म्हणजे ही केवळ पूजा नाही, ही स्वतःला आतून दुरुस्त करण्याची, स्वतःला घडवण्याची एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. अगदी. म्हणजे साधना हे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर, आपल्या इमोशनल पॅटर्न्सवर काम करण्याचं एक साधन आहे. बरोबर. पण अनेकदा असं होतं की आपण उत्साहाने सुरुवात करतो, पण नंतर शंका येतात, प्रश्न पडतात आणि मग सगळं अर्धवट सुटतं. हो. तुम्ही अगदी बरोबर मुद्द्याला हात घातलात. आणि म्हणूनच तिसरा मुद्दा येतो, मार्गदर्शकाचे महत्त्व. कोणताही आध्यात्मिक मार्ग हा एकट्याने चालण्यासाठी खूप अवघड असू शकतो. त्यात अनेक मानसिक अडथळे येतात, अनेकदा भरकटण्याची शक्यता असते. अनेकांना हा प्रश्न पडतो की आजच्या काळात खरा गुरु किंवा मार्गदर्शक कसा ओळखायचा. यावर श्रोतामध्ये काही भाष्य आहे का? थेट कसा ओळखावा यावर नाही, पण मार्गदर्शकाची गरज का आहे हे स्पष्ट केले आहे. अच्छा. विवेचनात विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्यासारख्या मार्गदर्शकांचा उल्लेख या संदर्भात येतो. मार्गदर्शक काय करतो? तो आपल्या अनुभवाने आणि ज्ञानाने साधनेला अधिक अर्थपूर्ण आणि आत्मीय बनवतो. अर्थपूर्ण आणि आत्मीय? हो, अर्थपूर्ण म्हणजे आपण जे करत आहोत ते का करत आहोत याचं शास्त्रीय आणि भावनिक उत्तर मिळतं. आणि आत्मीय? आत्मीय म्हणजे ती साधना कोरडी, यांत्रिक राहत नाही. तिच्यात एक जिवंतपणा येतो, एक वैयक्तिक जोडणी निर्माण होते. अच्छा. त्यामुळे साधनेतून मिळणारा अनुभव अधिक खोल आणि प्रभावी ठरतात. ते आपल्याला सांगतात की कुठे चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळायच्या. तर आतापर्यंत आपण जे काही बोललो ते सगळं एकत्र जोडून पाहिलं तर असं दिसतंय की स्वामी सेवा ही एक आंतरिक प्रक्रिया आहे. साधना केल्याने स्वतःमध्ये बदल होतो आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन महत्वाचं आहे. बरोबर. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न. कुठला? सामान्य व्यक्ती जी रोजच्या धावपळीत अडकली आहे, तिने हे ज्ञान आपल्या आयुष्यात कसं वापरायचं? महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यांनाच गुरुपर्यंत पोहोचता येईल किंवा तासनतास साधना करता येईल असं नाही. या विवेचनात काही व्यावहारिक सूचना आहेत का? हो, आणि हाच या विवेचनाचा सर्वात सुंदर आणि व्यावहारिक भाग आहे. अच्छा. हे ज्ञान केवळ तात्विक पातळीवर न ठेवता ते रोजच्या जगण्यात कसं आणायचा यासाठी 3 अतिशय सोप्या पण प्रभावी गोष्टी सांगितल्या आहेत. खरंच? त्या कोणत्या? पहिली गोष्ट आहे रोजचा संकल्प. रोजचा संकल्प? हो, याला एक छोटासा पण शक्तिशाली ठराव असं म्हणता येईल. यात 3 गोष्टी येतात. 1. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे. 2. मनात शुद्धता म्हणजे मनःशुद्धी ठेवण्याचा प्रयत्न करणे. आणि 3. सेवाभाव जपणे. थांबा, यातलं नामस्मरण करणं सोपं आहे, पण मनःशुद्धी आणि सेवाभाव या 2 गोष्टी रोजच्या जीवनात कशा जपायच्या? हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण रोजच्या धावपळीत, ऑफिसच्या राजकारणात किंवा कौटुंबिक तणावांमध्ये मनःशुद्धी जपणं हे जवळपास अशक्य वाटतं, नाही का? हो, एका क्षणी संकल्प केला आणि दुसऱ्या क्षणी कोणाचा तरी राग आला की सगळा विसर पडतो. तुमचा मुद्दा अगदी व्यावहारिक आहे आणि स्त्रोतामध्येही हे एका दिवसात जमेल असं म्हटलेलं नाही. प्रयत्न करणे यावर भर आहे. अच्छा, प्रयत्न करणे? हो, मनःशुद्धी म्हणजे मनात नकारात्मक विचार, मत्सर, द्वेष येऊच न देणं असं नाही, तर ते विचार आले तरी त्यात वाहत न जाणं. ओके. त्यांना साक्षी भावाने पाहणं आणि हळूहळू सोडून देण्याचा सराव करणं. आणि सेवाभाव?
सेवाभाव म्हणजे केवळ मंदिरात जाऊन सेवा करणं नव्हे. समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमचा सहकारी एखाद्या कामात अडकलाय. हा. त्याला निस्वार्थपणे मदत करणं हा सुद्धा सेवाभाव आहे. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं शांतपणे ऐकून घेणं हा सुद्धा सेवाभाव आहे. खरंय. हा एक छोटासा संकल्प दिवसाची सुद्धा सकारात्मक पद्धतीने करतो आणि आपल्या प्रत्येक कृतीला एक वेगळा अर्थ देतो. म्हणजे आपल्या रोजच्या कामांनाच एका उच्च पातळीवर नेण्याची ही कल्पना आहे. आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. तो ऊर्जेशी संबंधित आहे, बरोबर? हो. दुसरा उपाय आहे ऊर्जा टिकवण्यासाठीचा मार्ग. हां. विवेचनानुसार नियमित साधनेमुळे जीवनात स्थिरता येते. आजच्या जगात आपली मानसिक आणि भावनिक ऊर्जा अनेक अनावश्यक गोष्टींमध्ये विखुरली जाते. हो, हे खरंय. सततच्या विचारांमुळे, चिंतांमुळे आपण दिवसअखेरीस पूर्णपणे थकलेले असतो, ज्याला आपण मेंटल ड्रेन किंवा बर्नआउट म्हणतो. म्हणजे ही एक प्रकारे आपली आंतरिक बॅटरी रिचार्ज करण्याची पद्धत आहे का? अगदी तसंच. नियमित साधना अगदी दिवसातली 10-15 मिनिटं जरी केली तरी ती एक अँकरसारखं काम करते. अँकर सारखं? हो. ती मनाला एका जागी स्थिर करते, विचारांची अनावश्यक गर्दी कमी करते. अच्छा. ही स्थिरता आपली आंतरिक ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि योग्य ठिकाणी वापरण्यास मदत करते. म्हणजे बाहेरच्या परिस्थितीत कितीही चढ उतार आले तरी आतून एक प्रकारची शांतता आणि स्थैर्य टिकून राहतं. ही एक प्राचीन पद्धत आहे जी आजच्या बर्नआउटच्या समस्येवर एक प्रभावी उपाय ठरू शकते. नक्कीच. आणि तिसरा उपाय, तो तर वैयक्तिक साधनेच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करतो, नाही का? हे मला खूपच अनपेक्षित आणि रंजक वाटलं. हो. आणि हाच या शिकवणीचा व्यापक दृष्टिकोन दाखवतो. तिसरा उपाय हा एका सामाजिक संदेशाच्या रूपात आहे. सामाजिक संदेश? स्रोतामध्ये सांगितलं आहे की ही शिकवण हा सकारात्मक विचार मित्र, परिवारासोबत वाटून घ्या. थांबा, हे खूपच वेगळं आहे. कारण अनेकदा असं मानलं जातं की आध्यात्मिकता ही एक खूप वैयक्तिक आत बघण्याची गोष्ट आहे. बरोबर. पण इथे वैयक्तिक साधनेला थेट सामाजिक बांधिलकीशी जोडलं आहे. याचा नेमका उद्देश काय असावा? याचे 2 उद्देश आहेत. एक, मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट इतरांना सांगतो किंवा शिकवतो तेव्हा ती आपल्या मनात अधिक पक्की होते. हां, हे खरंय. आपण त्या विचारांची अधिक प्रामाणिक राहतो. आणि दुसरा, जो अधिक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे यातून एका चांगल्या, सकारात्मक विचारांच्या समाजाची निर्मिती होऊ शकते. म्हणजे मी शांत झाले म्हणजे झालं असं नाही. नाही. तर माझ्या शांततेचा परिणाम माझ्या सभोवतालच्या वातावरणावरही झाला पाहिजे. बरोबर. कारण वैयक्तिक परिवर्तन हेच समाजाच्या परिवर्तनाचं पहिलं पाऊल आहे. जेव्हा अनेक व्यक्ती आतून शांत, स्थिर आणि सकारात्मक होतात तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम संपूर्ण समाजावर दिसू लागतो. कसा? एकमेकांबद्दलचा आदर वाढतो, सहकार्याची भावना वाढते. त्यामुळे ही साधना केवळ स्वतःच्या मुक्तीपुरती मर्यादित नाही, तर ती समष्टीच्या म्हणजे संपूर्ण समाजाच्या कल्याणाचाही विचार करते. हा खूप मोठा आणि महत्वाचा विचार आहे. आहेच. खरंच. तर आजच्या या चर्चेतून आपण एका मोठ्या रहस्याचा उलगडा केला असं म्हणायला हरकत नाही. आपण सुरुवात केली ती स्वामी सेवा ही केवळ भक्ती नसून एक गूढ शक्ती आहे या विचाराने. आणि आपण पाहिलं की ही शक्ती म्हणजे भक्ती, साधना आणि आत्मा यांचा मिलाफ असलेला एक सखोल आंतरिक अनुभव आहे. त्यानंतर आपण पाहिलं की श्री स्वामी समर्थांची साधना का महत्वाची आहे. कारण ते केवळ देवता नाहीत, तर एक आध्यात्मिक गुरु आहेत. हो. जे आंतरिक परिवर्तनाचा एक व्यावहारिक मार्ग दाखवतात. आणि ही साधना म्हणजे स्वतःच्या स्वभावात बदल घडवण्याचं, स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचं एक प्रभावी साधन आहे. आणि शेवटी आपण हे ज्ञान दैनंदिन जीवनात कसं वापरायचं यासाठी 3 व्यावहारिक उपाय पाहिले. बरोबर. रोज एक छोटासा संकल्प करणे, नियमित साधनेतून आंतरिक ऊर्जा आणि स्थिरता टिकवून बर्नआउट टाळणे, आणि ही सकारात्मक शिकवण इतरांपर्यंत पोहोचवून एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी हातभार लावणे. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर आध्यात्मिकता ही केवळ एक संकल्पना नाही, तर ती जगण्याची एक कला आहे जी वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर काम करते. अगदी. इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? स्रोतानुसार वैयक्तिक साधना केवळ स्वतःच्या शांतीपुरती मर्यादित नाही, तर तिचा परिणाम चांगला समाज घडवण्यासाठीही होतो. हो. यावर विचार करताना मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या आंतरिक स्थिरतेचा आणि समाजातल्या सौहार्दाचा नेमका काय संबंध असू शकतो. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे समजा
एका शहरातील 10% लोकांनी जरी रोज थोडा वेळ अशी साधना करून आंतरिक शांतता मिळवली तर तर त्या शहराच्या एकूण वातावरणावर, तिथल्या गुन्हेगारीवर, लोकांच्या एकमेकांशी वागण्यावर त्याचा काही मोजता येण्यासारखा परिणाम होऊ शकेल का? खरंच यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.